सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल. तुमच्या मुखातून तोंडातून सत्य देव म्हणजे सत्य हाच देव आणि देव म्हणजे सत्य अशा मन मंगल तत्वाचे प्रकटीकरण होईल. म्हणजे तुमच्या तोंडातून सत्य रूपी दैवत्व किंवा सत्य रूपी दिव्यत्व प्रकट होईल. सत्य देव, सत्य हाच देव आणि देव म्हणजे सत्य किंवा सत्य हाच देव आणि देव जो म्हणतात तो सत्य असतो. म्हणून देवाचं स्वरूप सत्यत्व आहे आणि सत्यालाच देवत्व किंवा देवपण प्राप्त झालेला आहे. तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल अशा शीर्षकाचं निरूपण आहे. त्याचं काव्य प्रथम ऐका, अर्थ समजून देतो आणि पुन्हा एकदा काव्य वाचून मग हे निरूपण अर्थातच संपन्न होईल. तर काव्य ऐका. संत मुखी उमटती परमसत्य बोल, त्याची जाणा अभंगाचे म्हण मंगल बोल. संत वचन कधी ना ठरत असे फोल, तदनुसार वर्तन घडता अवघे जीवन अनमोल. ही पहिली दोन कडवी आहेत. पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे संतांच्या मुखातून जे परमसत्य बोल उमटतात तेच बोल त्यांच्या अभंगामध्ये म्हण मंगल सत्य अत्यंत पवित्रतम सत्य म्हणून तेच बोल त्यांच्या अभंगामध्ये सामावलेले असतात. म्हणून संत मुखी उमटती परमसत्य बोल, तेची जाणा अभंगाचे म्हण मंगल बोल. संत वचन कधी ना ठरत असे फोल, तदनुसार वर्तन घडता अवघे जीवन अनमोल. संतांचं वचन कधीही फोल व्यर्थ ठरत नाही आणि संतांच्या वचनानुसारी त्यात जे जसे वागायला सांगितलेले आहे तसं जर वागलं तर संपूर्ण जीवन, माणसाचे संपूर्ण जीवन अनमोल म्हणजे अत्यंत मौलिक महत्वाचे ठरते. कडवं 3. देव आत्मा परमात्मा तत्व निरवयव, दिव्यत्वाची प्रचिती जेथे ते संत सावयव. ज्याला आपण देव दिव्यत्व म्हणतो, आत्मा म्हणतो, परमात्मा म्हणतो, तत्व म्हणजे हे तू. आता तत्वम हे तू असा त्याचा अर्थ आहे. तत्व याचा मूळ संस्कृत शब्द तत्वम ते तू. आपण प्रत्येक वेळा म्हणतो बाबा रे तत्वम ते तू आहेस. मग प्रत्येक माणूस जे काय आहे ते तत्व, त्याला देव म्हणजे दिव्यत्व, ज्ञान प्रकाश त्यालाच आत्मा म्हणजे सर्वाबद्दल असलेलं प्रेम आत्मीयता म्हणतात आणि त्यालाच परमात्मा म्हणजे विश्व करुणा वागवणार देव आत्मा परमात्मा असं जे तत्व आहे ते तत्व निरवयव आहे, त्याला अवयव नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की देव आत्मा परमात्मा तत्व या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तुतः ही ब्रह्मचेतना आहे आणि ब्रह्मचेतना अखंड असल्यामुळे अर्थातच त्या चेतनेला चैतन्य म्हणून एक प्रवाहीपण आहे. त्या चेतनेमध्ये तुमचं आमचं मन जाणण्याची शक्ती आहे. त्या चेतनेमध्ये आपले बोल तिच्यापर्यंत पोचल्यानंतर त्या बोलाला अनुसरून ज्याला आपण म्हणतो साध प्रतिसाद या न्यायाने आपल्या बोलाला प्रतिसाद देण्याची त्या चेतनेमध्ये शक्ती आहे. परंतु एवढं असून सुद्धा ती जी चेतना आहे ती निरवयव आहे. म्हणजे ती एखाद्या कायेने मर्यादित नाही. आता कायेने मर्यादित नाही याचा अर्थ काय? जी सर्वत्र भरून राहिलेली चेतना आहे तिला मर्यादित करणार रंग रूप शरीर असू शकत नाही. म्हणून ज्याला आपण तत्वम ते तू म्हणतोस, आत्मा म्हणजे आत्मीयता म्हणतात, ज्याला आपण परमात्मा म्हणजे वैश्विक करुणा असलेली शक्ती म्हणतो, अशा त्या तत्व आत्मा देव दिव्यत्व परमात्म्याला अवयव नाही. म्हणजे ते अशरीरी परंतु अत्यंत प्रभावशाली परमसत्य असं चैतन्य तत्व आहे आणि याच चैतन्य तत्वाला विश्वात भरून राहिलेला
चैत्य देव, चैत्य पुरुष किंवा खऱ्या अर्थाने चेतना रूपी देव असे आपण म्हणतो. परंतु आपण देव म्हटला, माणूस म्हटला की त्याला काहीतरी आकार येतो. हे चैतन्य विश्वात भरलेलं आहे, सर्व ब्रह्म त्याने भरलेला आहे. त्यामुळे ब्रह्माचा आकार आपल्या ज्ञाताच्या कक्षेच्या पलीकडे आहे. म्हणून ब्रह्म हे अज्ञात आहे. त्याच अर्थी आत्मा परमात्मा तत्व हे अज्ञात आहे, म्हणजे शरीर रूपाने आपल्याला दिसलं नाही तरी ते आहे निश्चित. म्हणून शरीर रूपाने न दिसू शकणार निरवयव देव आत्मा परमात्मा तत्व आहे. सारांश चेतनेला शरीर नाही, विशिष्ट आकार नाही. तर देव आत्मा परमात्मा तत्व निरवयव दिव्यत्वाची प्रचिती जेथे ते संत सावयव. मात्र या देवत्वाची, दिव्यत्वाची, आत्म्याची, परमात्म्याची जिथे प्रचिती येते तिथे मात्र हे विशाल तत्व आत्मा परमात्मा देव एखाद्या शरीर धारणा केल्यानंतर संतांच्या शरीरामधून तो प्रवृत्त होतो. आणि संतांची जी प्रवृत्ती आहे ती देवाची, दिव्यत्वाची, विश्व करुणेची आणि अर्थातच विश्वंभर जे जे आहे त्या सर्वांबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करण्याचे आहे. म्हणून देव आत्मा परमात्मा तत्व हे जरी मूलतः निरवयव असले तरी ते जेव्हा संत हृदयी प्रकट होते तेव्हा ते संत आपणाला सावयव, तुमच्या आमच्या सारखेच शरीरामध्ये असलेले दिसतात. पण त्यांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जरी देव आत्मा परमात्मा तत्व असलं तरी देव आत्मा परमात्मा तत्व हे निरवयव आहे. जेव्हा ते संतांमध्ये अधिक प्रखरतेने दिसू लागते, प्रकट होते, तेव्हा आपण त्या संत शरीरालाच देव म्हणून गौरवतो. वस्तुतः देवाला, आत्म्याला, परमात्म्याला, तत्वाला अवयव नाही, शरीर नाही. पण तू हे प्रखर सत्य जिथे प्रकट होते, जिथे दिव्यत्वाची प्रचिती येते, अशा सावयव, अशा शरीरी माणसालाच आपण संत म्हणून गौरवतो. पण वस्तुतः ते संतत्व शरीराचे नसून आतील दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाचे आहे. म्हणून देव आत्मा परमात्मा तत्व निरवयव दिव्यत्वाची प्रचिती जेथे ते संत सावयव. दिव्यत्वाची प्रचिती जेथे येते ते संत सावयव असतात. मात्र वस्तुतः देव आत्मा परमात्मा तत्व हे निरवयव असते, शरीरी नसते. तुम्हा आम्हासारखे संत जरी दिसती, शरीरवाय न्याहाळती दूर त्यांची तत्वमसी दृष्टी. तुमच्या आमच्यासारखेच जरी संत दिसत असले तरी ते शरीरावर नसतात, देहावर नसतात, देहबुद्धीवर नसतात. त्यांची बुद्धी, त्यांची दृष्टी दूरवर अनंताकडे लागलेली असते. आणि त्या अनंताचं जे मूळ तत्व आहे ते तत्व आपणच आहोत हे त्यांना समजत असते. म्हणून तुमच्या आमच्यासारखे जरी शरीराच्या पातळीला संत दिसले तरी आपलं सर्व लक्ष कायेवर असतं, देहावर असतं आणि देहबुद्धीवर असतं. संतांचं लक्ष देह आणि देहबुद्धी पार ब्रह्मामध्ये, वैश्विकतेमध्ये जे दिव्यत्वाचं तत्व आहे ते तत्व पाहण्यामध्ये त्यांची दृष्टी असते. आणि ते तत्व पाहता पाहता ते जाणतात की तत्वमसी, ते तत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते जो तत्व पाहू शकतो तोच तत्व आहे. म्हणून ते तत्वमसी म्हणजे त्यांच्या बाजूने बघताना अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं जेव्हा व्यक्ती म्हणते तेव्हा दुसरा माणूस तितकाच ज्ञानी म्हणतो. म्हणजे जेव्हा शिष्य म्हणतो अहम ब्रह्मास्मी तेव्हा गुरु त्याला संमती देतो, तत्वमसी, बरोबर आहे, ते तूच आहेस, नाही ते ब्रह्म तूच आहेस. अशा तऱ्हेने तुम्हा आम्हासारखे संत जरी दिसती, शरीरवाय न्याहाळती दूर त्यांची तत्वमसी दृष्टी. तत्वमसी दृष्टीने शरीर आणि देह यांच्यावर न राहता किंवा शरीर किंवा देहबुद्धीत न अडकता दूरवर अनंत ब्रह्माकडे दृष्टी लावून तत्वमसीचा अनुभव घेणारी अशी त्यांची ज्ञानदृष्टी असते. म्हणून हे 3 आणि 4 कडवी जरा नीट समजून घ्या. तुम्हा आम्हासारखे संत जरी दिसती,
शरीर बाह्य न्याहाळती दूर त्यांची तत्वमसी दृष्टी. राहो अथवा जावो काया संताना फिकीर. निरपेक्ष सत्याचरणी संत विरक्त फकीर. शरीराबद्दल कायेबद्दल ते शरीर राहील किंवा जाईल, काया टिकेल किंवा नष्ट होईल. संतांना देह काया याची माया नसते. त्यांना फक्त आणि फक्त त्यात कायेच्या अंतर्गत स्पंदित होणार दिव्यत्व आणि ते दिव्यत्वच सर्वत्र पसरलेलं आहे. म्हणून शरीरांतर्गत दिव्यत्व, शरीरांतर्गतची आत्मज्योती आणि ब्रह्मातील ब्रह्मज्योती यांच्याशीच फक्त संतांना देणे घेणे असते. म्हणून संत काया टिकेल का न टिकेल, शरीर राहील का न राहील त्याची फिकीर करत नसतात. आणि असे हे संत केवळ आणि केवळ आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठीच या जगात आलेले असतात. आणि त्या कारणाने निरपेक्ष सत्याचरण, त्या कारणाने सत्य हे सत्य म्हणून चांगले आहे. बाकी सत्य वागताना कोणती अपेक्षा न धरता निरपेक्ष सत्याचरण हेच हे संत जे विरक्त योगी असतात, जे फकीर असतात ते करीत असतात. म्हणून राहो अथवा जावो काया संताना फिकीर. निरपेक्ष सत्याचरणी संत विरक्त फकीर. निरपेक्ष सत्याचं आचरण करताना हे संत विरक्त फकीर म्हणजे ज्यांना भौतिक सुखाची लालसा नाही असे विरक्त फकीर म्हणजे योगी असतात. आणि त्या कारणानेच राहो अथवा जावो काया संताना फिकीर, त्या कारणाने देह राहो अथवा जावो त्याची काळजी संतांना नसते. फिकीर म्हणजे काळजी आणि फकीर म्हणजे विरक्त फकीर म्हणजे योगी. पुढे जीव शिव नर नारायण संता भेद नसे. सत्य ज्ञान प्रवर्तन हेतू संत अवतरण असे. आपण जीव आणि शिव, नर आणि नारायण म्हणतो. नर म्हणजे माणूस, नारायण म्हणजे देव, जीव म्हणजे शरीर असलेला माणूस, शिव म्हणजे त्याच्या आतील आत्मज्ञान. असा भेद संतांमध्ये नसतो. जीव शिव नर नारायण संता भेद नसे. जीव शिव आणि नर नारायण असा संतांना भेद नसतोच. ते सर्वत्रच जीव नव्हे शिवच पाहतात, नर नव्हे नारायणच पाहतात. म्हणून जीव शिव नर नारायण संता भेद नसे. म्हणजे जीव शिव नर नारायण असा भेद संतांमध्ये नसतो. ते सर्वत्र केवळ आणि केवळ विष्णू तत्व, देव तत्व, परमतत्व, सत्य तत्व पाहतात. ते मानव जीव अशा तऱ्हेने स्वतःही नसतात आणि त्यांच्या दृष्टीने जीव नर असं काही नसतं. आहे ते सर्वत्र हरी. म्हणून हरी रूप सर्वत्र साचले. सर्वत्र हरिरूप, सर्वत्र शिवरूप, सर्वत्र विष्णू रूप, सर्वत्र नारायण रूप. या अर्थी आत्मा, परमात्मा, ब्रह्म, देव, दिव्यत्व एवढंच त्यांच्या दृष्टीने असतं. बाकी जीव नसतो, नर नसतो. केवळ आणि केवळ फक्त ब्रह्म आणि दिव्यत्वच असतं. म्हणून जीव शिव नर नारायण संता भेद नसे. सर्वसामान्य माणूस जीव शिव नर नारायण असा भेद करतो. तो भेद संतांमध्ये नसतो. त्यांच्यामध्ये केवळ सर्वत्र देव आणि दिव्यत्व असतं. आणि तो देव आणि दिव्यत्व याच्या सत्य ज्ञानाच्या प्रवर्तन हेतूने देव आणि दिव्यत्व हेच फक्त खरं आहे. बाकी जीवाला, माणसाला, कुठल्याही देहधारी अस्तित्वाला येथे अर्थ नाही. देहा पलीकडचं तत्व केवळ प्रकट व्हावे किंवा ते लोकांना समजावे म्हणून देहा पलीकडील तत्व जीवरूपाने शिवच आलेला असतो, नररूपाने नारायणच आलेला असतो. पण तू नर आणि जीवरूप हे असत्य आहे, तर शिव आणि नारायण रूप हेच सत्य आहे. म्हणून जीव किंवा नर रूप घेऊन जरी शिव आणि नारायण आले तरी सुद्धा जीव आणि नर ही भ्रामकता आहे. शिव आणि नारायण म्हणजे ब्रह्मतत्व हेच केवळ सत्य ज्ञान आहे. आणि ते सत्य ज्ञान प्रवर्तन हेतूने ते सत्य ज्ञान आचरणात आणावे. जीवनामध्ये प्रत्यक्ष वागण्यात सर्वांच्या ते यावे. या हेतूने
परमेश्वरच संत रूपाने या पृथ्वीवर अवतरित झालेला असतो. म्हणून जीव शिव नर नारायण संता भेद नसे, सत्य ज्ञान प्रवर्तन हेतू संत अवतरण असे. हे झालं 6वं कडवं. 7वं कडवं, तत्व आकलन सत्याचरण तव वर्तनात राहो, सज्जन श्रोते हो सारे नीट समजून घ्या हो. म्हणून सज्जन श्रोते हो, हे सारे नीट समजून घ्या. आतापर्यंत सांगितलेली 6 कडवी आणि उर्वरित 3 कडवी नीट समजून घ्या. सज्जन श्रोते हो, हे जे काही सांगितलं जातंय ते नीट समजून घ्या. आणि तत्व आकलन सत्याचरण तो वर्तनात राहो. आणि तत्व हेच इथे केवळ आहे, त्याचंच आकलन महत्वाचं आहे. सत्य हेच इथे आहे आणि त्या सत्याचंच आचरण आपल्या वर्तनात असलं पाहिजे. हे सर्व सज्जन श्रोते हो, तुम्ही सारे नीट समजून घ्या. तत्व आकलन सत्याचरण तव वर्तनात राहो, सज्जन श्रोते हो सारे नीट समजून घ्या हो. आता सर्वसाधारणपणे देव शोधण्यासाठी आपण देवळात जातो, राहुळात जातो, मंदिरात जातो, पूजा अर्चा करतो, भजन पूजन कीर्तन करतो. वस्तुतः त्याची इतकी आवश्यकता नाही आहे. त्यासाठी केवळ शांत निवांत स्वरूपामध्ये स्वस्थ बसून राहावं आणि आपल्याला आपल्या अंतर्गत जो देव दिव्यत्व आत्मतत्व भेटतं त्याचा अनुभव घ्यावा, असं 8व्या कडव्यात सांगितलेलं आहे. राऊळी मंदिरी हेलपाटे नको, गर्दीत मिरवणी सेल्फी कौतुक नको. राऊळामध्ये, मंदिरामध्ये, देवळामध्ये वारंवार खेपा नकोत, वारंवार हेलपाटे मारायची गरज नाही. आणि देवळातील गर्दीत जाऊन तिथे आपण गेलो हे दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी आपली सेल्फी काढून लोकांना पाठवण्याचं गरज नाही. सेल्फी काढून गर्दीत मिरवून आपलं कौतुक करून जर आपण करून घेणार असू तर देवळामध्ये, मंदिरामध्ये आपण जातो हे हेलपाटे व्यर्थ आहेत. जर खऱ्या भावभक्तीने आपण मंदिरात गेलो, देवळात गेलो तर ठीक आहे, परंतु सर्वसाधारणपणे राऊळी मंदिरी हेलपाटे नको, गर्दीत मिरवणी सेल्फी कौतुक नको. म्हणजे इथे सर्वसाधारण सध्या जे वर्तन दिसतं, बहुतांशी जे वर्तन दिसतं ते देवळा मंदिरामध्ये वरच्यावर जायचं, गर्दीत जायचं. आणि आपण गर्दीत गेल्यानंतर रोज आपण देवळात जातो, आपण देवभक्त आहोत हे दाखवण्यासाठी किंवा आपली भक्ती मिरवण्यासाठी आपलीच सेल्फी काढायची आणि इतरांना पाठवायची. आणि देवळात जायचं देवाच्या दर्शनाला आणि आपली सेल्फी देवळात गेलो म्हणून काढायची आणि आपल्या मित्रजनांना पाठवायचं. देवळात देवाचं दर्शन घेतलं की आपल्याच सेल्फीचं कौतुक आपण इतरांना पाठवलं, त्याचा आपण नीट विचार केला पाहिजे. म्हणून राऊळी मंदिरी हेलपाटे नको, गर्दीत मिरवणी सेल्फी कौतुक नको. हे सेल्फीचं कौतुक हे खरं सांगायचं म्हणजे ही भक्ती नाही, हे एक दांभिकतेचं लक्षण आहे. म्हणून राऊळी मंदिरी हेलपाटे नको, गर्दीत मिरवणी सेल्फी कौतुक नको. शांत निवांत स्वस्थ स्वरूपी चिंतन चालावे, आचरणी तेची येवो पुका देखावा नको. शांत निवांत जिथे आहात तिथेच बसा आणि शांत निवांत बसून आपल्यातील चैतन्याचा स्तंभ म्हणजे शरीरांतर्गत जी चेतना आहे ती स्तंभित करा. आणि शरीरांतर्गत चेतना स्तंभित केली की जो स्तंभ खांब तयार होतो त्याला चैतन्य स्तंभ, त्याला चेतनेचा खांब म्हणतात. आणि हा जो चैतन्य स्तंभ आहे त्यालाच संत लोक विठ्ठल विशेषत्वाने ठोंब्या असलेला विठोबा म्हणतात. म्हणून करकटेवर पाय विटेवर ठेवून जो विठ्ठल उभा आहे तो संतांच्या दृष्टीने चैत्य देव आहे आणि तोच चैत्य देव, तोच विठोबा. आपण स्वस्थ शांत निवांत आपल्या जागी बसलो तर आपल्या शरीरांतर्गत चैतन्याचा एक खांब स्तंभ तयार होतो. आणि हा जो चैतन्याचा खांब स्तंभ, चैतन्याचा पुतळा तयार होतो, हाच तो विशेषत्वाने ठोंब्या असलेला, बाहेर विटेवर दिसणारा, करकटेवर पाय विटेवर अशा अर्थाने दर्शन देणारा हा जो बाहेरचा विठोबा आहे तोच प्रत्येक जीवाच्या आत चैत्यदेव म्हणून विशेषत्वाने जागृत असलेला
जीवांची काळजी घेणारा शिव, नराची काळजी घेणारा नारायण, अशा अर्थी हा शरीरांतर्गत जो चैत्य देव आहे, चैतन्याचा पुतळा आहे, तो जर आपण शांत निवांत स्वस्थ बसलो आणि आपण नेमके काय आहोत त्याचं चिंतन शांत निवांत बसून आतल्या आत विना शब्द जर चालू राहील तर आपणाला तो चैतन्याचा पुतळा आणि त्या चैतन्याच्या पुतळ्याची जी शोभा दिसते ती शोभा म्हणजेच त्या शोभेद्वारे देवाचं स्वरूप आपणाला जाणवतं. ते स्वरूप आपण गद्यामध्ये मांडू शकतो, पद्यामध्ये मांडू शकतो आणि संतांप्रमाणे अभंगामध्ये सुद्धा ते आपण प्रकट करू शकतो. म्हणून रावळी मंदिरी हेलपाटे नको, गर्दीत मिरवणी सेल्फी कौतुक नको, शांत निवांत स्वस्थ स्वरूपी चिंतन चालावे, आचरणी तेची येवो पुका देखावा नको. शांत निवांत स्वस्थ बसून स्वरूपाचं चिंतन हेच आपल्या आचरणात असावं आणि तिथे जे आपणाला देव दिव्यत्व भेटेल तेच सत्य समजून त्या मार्गाने चालावं. उगीच देखाव्यासाठी देखावा नको, सेल्फीचं कौतुक नको, आपल्या देवभक्तीत दांभिकता नको. देवभक्ती ही विशेषत्वाने आपण आणि देव यांच्याशी निगडीत असल्यामुळे त्याचं प्रदर्शन इतरांसमोर करणे अयोग्य आहे. एवढ्या सर्व या 8 कडव्यात सांगितलेल्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर निश्चितच तेव्हा तो दिसेल तुम्हा देव भेटेल. तर निश्चितच तुमच्या हृदयामध्ये तो देव तुम्हाला भेटेल आणि अभंग रूपे तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल. आणि अभंग रूपाने तुमच्या मुखामध्ये तुमच्या वाणीमध्ये सत्य देव, सत्य हाच देव आणि देव म्हणजे सत्य, म्हणजे अभंग रूपाने तुमच्या वाणीमध्ये केवळ परमसत्य देव दिव्यत्व आत्मा परमात्मा ब्रह्म रूपाने तुमच्या मुखात अभंगाद्वारे प्रकटेल. तेव्हा तो दिसेल तुम्हा देव भेटेल, अभंग रूपे तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल. तर असे हे तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल या शीर्षकाचं निरूपण आहे. आणि हे निरूपण झालं, अभंग वाचला, अभंगाचा अर्थ सांगितला. आता पुन्हा एकदा हा अभंग 9 कडव्याचा आहे तो नीट वाचतो आणि नंतर हे निरूपण संपन्न करतो. तर ऐका. संत मुखी उमटती परमसत्य बोल, तेची जाण अभंगाचे मनमंगल बोल. संत वचन कधी ना ठरत असे फोल, तदनुसार वर्तन घडता अवघे जीवन अनमोल. देव आत्मा परमात्मा तत्व निरवयव, दिव्यत्वाची प्रचिती जेथे ते संत सावयव. तुम्हा आम्हा सारखे संत जरी दिसती, शरीर बाह्य न्याहाळती दूर, त्यांची तत्वमसी दृष्टी. राहो अथवा जाओ काया संताना फिकीर, निरपेक्ष सत्याचरणी संत विरक्त फकीर. जीव शिव नर नारायण संताभेद नसे, सत्य ज्ञान प्रवर्तन हेतू संत अवतरण असे. तत्व आकलन सत्याचरण तव वर्तनात राहो, सज्जन श्रोते हो सारे नीट समजून घ्याहो. रावळी मंदिरी हेलपाटे नको, गर्दीत मिरवणी सेल्फी कौतुक नको. शांत निवांत स्वस्थ स्वरूपी चिंतन चालावे, आचरणी तेची येवो फुका देखावा नको. तेव्हा तो दिसेल तुम्हा देव भेटेल, अभंग रूपे तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल. तेव्हा जर आपली देव आत्मा परमात्मा ब्रह्म या बद्दलची अत्यंत निखळ शुद्ध भावना असेल तरच निखळ सुंदर भक्ती आपल्या हृदयामध्ये प्रवर्तित होते आणि त्याच भक्तीच्या प्रवर्तनातून सत्याचे बोल अभंग रूपाने तुम्हा आम्हा कुणाच्याही वाणीमध्ये मुखरित होऊ शकतात, येऊ शकतात. आणि हा जेव्हा आपल्याला अनुभव येईल त्यालाच म्हणतात सत्याचा साक्षात्कार. आणि असा साक्षात्कार घेता येता रोज नवनवीन रचना, रोज तत्व एकच परंतु त्याची रोज नवनवोन्मेष शालिनी शोभा आपल्या हृदयामध्ये, आपल्या चिंतनामध्ये, आपल्या लिखाणामध्ये, आपल्या काव्यामध्ये, अभंगामध्ये येते. आणि यालाच म्हणतात जो साक्षात दिसत नाही त्याचा साक्षात्कार. म्हणून तुमचे मुखी सत्य देव प्रकटेल. या पद्धतीने जेव्हा आपली प्रगती होईल
तेव्हाच खऱ्या अर्थाने आपणाला सेल्फ रिअलायझेशन किंवा आत्मसाक्षात्कार झाला त्याचं समाधान लाभेल. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.